नमस्कार मित्रांनो, आज आपण पुन्हा घेणार आहे ग्रामसेवक भरती व कृषी तांत्रिक यांचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न जे तुम्हाला या भरतीत नक्की पाहायला मिळतील। आणि मी प्रश्न वाचल्यानंतर काही सेकंदाचा वेळ देईल ज्यामध्ये तुम्ही प्रश्न नीट वाचून त्याचे उत्तर द्यायचा प्रयत्न करा जेणेकरून तुमच्या सुद्धा लक्षात राहील। आणि तुम्हाला काही अडचण असल्यास तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा विचारू शकता ज्याचे उत्तर मी नक्की देईल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, वातावरण बदलाचा परिणाम विचारात घेता खालीलपैकी कोणत्या तण व्यवस्थापनाची पद्धत प्रभावी आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, एकात्मिक तण व्यवस्थापन। प्रश्न क्रमांक 2, भारतातील शेतीच्या कमी उत्पादकाचे खालीलपैकी कोणते प्रमुख कारण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, मोठ्या प्रमाणावर कोरडवाहू शेती। प्रश्न क्रमांक 3, सामान्यपणे कापूस पिकाच्या उत्पादनात ठिबक सिंचनामुळे किती वाढ होते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 25%। प्रश्न क्रमांक 4, कडधान्य पिकातील सिंचनासाठी अतिसंवेदनशील अवस्था कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, शाखीय वाढ, शेंगा धरायला लागणे। प्रश्न क्रमांक 5, गहू या पिकास पाणी देण्याची सर्वात महत्त्वाची अवस्था कोणती आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, मुकुटमुळे फुटण्याची। प्रश्न क्रमांक 6, राष्ट्रीय जलसंपत्तीचा प्रमुख उपभोक्ता कोण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, जलसिंचन। प्रश्न क्रमांक 7, हॉल्स्टीन फ्रिजियन गाईच्या जातीचे मूळ स्थान कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, हॉलंड। प्रश्न क्रमांक 8, कोणत्या प्रकारच्या कृषीय वनीय पद्धतीत वने ही लाकूड उत्पादनासाठी व पाळीव प्राणी जोपासण्यासाठी करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, वनीय कुरणे पद्धत। प्रश्न क्रमांक 9, भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा कोणत्या साली अस्तित्वात आला? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 1972। प्रश्न क्रमांक 10, खालीलपैकी कोणत्या माशाचे तोंड वरच्या बाजूस वळलेले असते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, कटला। प्रश्न क्रमांक 11, खाऱ्या पाण्यातील मत्स्य शेतीसाठी किती तापमान असावे लागते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 30 ते 35 डिग्री सेल्सिअस। प्रश्न क्रमांक 12, भात शेतीमध्ये कोणत्या माशाचे संवर्धन करता येते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, तेलपिया। प्रश्न क्रमांक 13, ब्रिटिशांनी रयतवारी पद्धत कोणत्या प्रांतात सुरू केली होती? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, मद्रास व मुंबई। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणत्या रोगास गव्हाचे पीक विशेष तत्वाने बळी पडते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, तांबेरा। प्रश्न क्रमांक 15, झाडांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करणारा घटक कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, पोटॅशियम। प्रश्न क्रमांक 16, बियांवर औषधांची प्रक्रिया हे प्रामुख्याने कोणत्या कारणासाठी केली जाते? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रोग प्रतिबंधक उपाय म्हणून। प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय कृषी विमा योजनेमध्ये अनुक्रमे किती खरीप व रब्बी पिकांचा समावेश आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, 16-8। प्रश्न क्रमांक 18, खालीलपैकी कोणत्या पिकास हमी किंमत नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, फळे व भाजीपाला। प्रश्न क्रमांक 19, क्षारयुक्त जमिनीमध्ये वर्गीकरण कशाच्या अस्तित्व परिणामावरून करतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, सोडियम। प्रश्न क्रमांक 20, शेततळ्यामधून होणारा पाण्याचा निचरा काय वापरून परिणामकारकरित्या थांबवता येतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, बंटोनाइट। प्रश्न क्रमांक 21, कोकणात शेती करण्यासाठी कोणत्या जातीचे बैल वापरतात?
या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी डांगी. प्रश्न क्रमांक 22, हिरवे सोने असे खालीलपैकी कशाला म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी कॉफी. प्रश्न क्रमांक 23, युरिया हे खालीलपैकी कोणत्या प्रकारचे खत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी नत्रयुक्त. प्रश्न क्रमांक 24, मेलिना आर्बोरिया या शास्त्रीय नावाच्या वृक्षास आपण कोणत्या नावाने ओळखतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए शिवन. प्रश्न क्रमांक 25, गाजर या गवताचे प्रभावीरित्या नियंत्रण करण्यासाठी कोणता जैव घटक उपयुक्त ठरला आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी मेक्सिकन भुंगा. प्रश्न क्रमांक 26, बटाटा खालील क्षेत्र आणि उत्पादन या दोन्ही बाबी भारत जगात किती स्थानावर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी दुसऱ्या. प्रश्न क्रमांक 27, केळी या पिकातील बंची टॉप किंवा शेंडा झुपका हा रोग खालीलपैकी कशामुळे होतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए विषाणू. प्रश्न क्रमांक 28, जीवनसत्व अ अधिक प्रमाणात असणारे महत्त्वाची फळे खालीलपैकी कोणती? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी आंबा आणि पपई. प्रश्न क्रमांक 29, सह्याद्री पर्वतावर कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए प्रतिरोध. प्रश्न क्रमांक 30, चिखलणी ही प्रक्रिया प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या पिकाशी निगडीत आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए भात. आणि मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल त्याला नक्की लाईक करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.